हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते। महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात। या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती। त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात। तर यंदा 6 सप्टेंबर रोजी हे व्रत केले जाणार आहे। तर हरतालिका पूजेचे शुभ मुहूर्त आणि तिथी काय आहे? महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार आहे आणि ती तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 पर्यंत असणार आहे। म्हणजे उदय तिथीनुसार शुक्रवारी 6 सप्टेंबर 2024 रोजी हे हरतालिका व्रत साजरे केले जाणार आहे। आता त्या हरतालिकेचा आपण मुहूर्ताचा विचार जर करायचा गेला तर आपण तो बघूया। हरतालिकाचा शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून 8:33 पर्यंत असेल। तसेच या हरतालिका पूजेची शुभ मुहूर्त कालावधी हा 2 तास 31 मिनिटांचाही आहे। मग ब्राह्म मुहूर्तावर जर कोणाला करायचं झालं तर सकाळी 4:30 पासून 5:16 पर्यंत करू शकता। किंवा अभिजित मुहूर्त तुम्हाला करायचा असेल तर सकाळी 11:54 पासून 12:44 पर्यंत हा अभिजित मुहूर्तावर सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। त्यात राहुकाळ हा सकाळी 10:45 पासून दुपारी 12:19 पर्यंत राहुकाळ आहे, तो शक्यतो टाळावा। हरतालिकेच्या दिवशी रवी योग आणि शुक्ल योगासह चित्रा नक्षत्र येणार आहे। हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते। या दिवशी रवी योग सकाळी 9:25 पासून 7 सप्टेंबर पर्यंत सकाळी 6:02 पर्यंत आहे। हरतालिकेची पूजा कशी करावी याविषयी आता आपण बघूया। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात। घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा केली जाते। त्यानंतर हरतालिकांची मूर्ती आणि शिवलिंगाची पूजा केली जाते आणि तसेच हरतालिका कथेचे पठणही केले जाते। आणि तुम्ही एक काम करायचं की खालचा मंत्र तुम्ही एक जपमाळ केला तर खूप उत्तम। तो जप मंत्र कसा आहे? गौरी मे प्रियताम नित्यम अघनाशाय मंगलाः सौभाग्यास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये। या मंत्राचा तुम्ही तिच्या त्या पूजेसमोर बसून जप करावा। आता याची पौराणिक कथा कशी असेल ते आपण बघूया। पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती। त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखींसह केले। पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला। हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असे म्हटले जाते। हरतालिकेचे व्रत फक्त फळ खाऊन केले जाते, तर हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।